हॅलो, हाय सर्वांना. रोज रोज काय बोलावं म्हणजे आपलं उठल्या बसल्या तेच घराणं असतं या काय. तर लक्षातून बी गेलं माय आता माझ्या कालपासून एक पोस्ट नाही का व्हायरल झाली त्या सोशल मीडियावर. म्हणायले तर 50 वर्षाची बाई आणि 40 वर्षाचा माणूस, आणि ती बाई तिचा नवरा 1.5 वर्ष झालं मरून, आणि शेजारी शेतात काम करता करता ओळख झाली होती. आणि मग त्या बाईनं आता नवरा 1.5 वर्ष झालं मरून कशी काय नवऱ्याला विसरून गेली की लगेच 1.5 वर्षातच. आणि लगेच ह्याच्या संग बी ओळख केली. रोज रानात कामाला एकूणमेकाचे काम करीत प्रेम बी झालं. आणि पुन्हा त्याच्या मागं लागली म्हणा लग्न करायचंय लग्नच कर म्हणायची म्हणा माझ्यासोबत. तर बघा त्यानं काय केलं म्हणा, तिला कोट्यावर बोलून नेलं म्हणा गाय म्हशीच्या ते गोटा नसतंय का तिकडून नेलं म्हणा तिला बोलून. बरं का, जसं काय म्हणजे डेटिंग करायला कशी नेते तर डेटवर मुलं मुलीला असं तिला बोलवून घेतलं आणि डायरेक्टच तिला ढगात पाठविलं. ढगात पाठविलं. आणि पुन्हा मग ते तिचं शरीर जे आहे ना ते इकडं समुद्रात आणून टाकायचं होतं म्हणा मुंबईला. अर्ध्या वाटातच धरलं म्हणा पोलिसांनी. हो, आता आहे का नाही तिथं ती गेली. राहिलं तरी होतं काय आता तिचं 50 वर्ष म्हणजे कराय का नाही. आता लेकरं बाळ सगळे लग्न झालेले असते ना की पण हे 40 वर्षाच म्हणल्यावर 40 वर्ष व्हायला पोरायला पोरं म्हणजे माणसं माणसाचे लग्नच व्हायला की. आता बसा बिन भाड्याच्या खोलीत जाऊन उगच म्हाताऱ्या बाईच्या नादाला लागून झाली का नाही रांगूळ आयुष्याची. म्हणजे कसं मी म्हणते या धोकाधडी चांगली नसती. तुमच्या मनामध्ये तुम्ही काहीतरी गडबड घोटाळा कपट ठेवून आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला फसवायला बघत वैर म्हणजे गोड बोलून ते झालं गावात शेजारायचं. पण ह्या सोशल मीडियावर नाही का बघा गोड बोलत येत. अहो माय मेसेजवर अगोदर आता मी व्हिडिओ टाकीते मस्त त्याच्यावर कमेंट मधून तर चालू होत या लाईक फॉलो वरून. आणि पुन्हा गोड बोलत येतं त्याला आधीच माहिती असते या गेम तेच खेळत येतं एकटी हाय का नाही. म्हणून तेच जिंकत येतं असं त्याला वाटत आहे. पण गेम खेळाय का मजा येत या आपल्याला काय सुद्धा आयडिया नसती गेमची. पण आपण उतराला त्या रिंगणामध्ये आणि मग तेव्हा खरी मजा आहे त्या गेमामध्ये. हारण्यामध्ये नाही म्हणायली हो माय, हरविण्यामध्ये हरविण्यामध्ये. तर झालं की आता तेच पण ते झालं ते चुकीचं झालं. गावठी बाजार शेजारायचा तस ते लगन कर म्हणून महाग लागली होती. असं उग एक ते खोटं उठविलंय म्हणव. त्यांचा मसला कसा आहे यहार पैसा देन घेन लेन देन म्हणते त्याला है ना. लेन देन
लेनदेन बद्दल काहीतरी त्यांच्यात खटपट झाली होती आणि म्हणून तिला तिथंच रानातली रानात असं झालंय. कुणी काय म्हणताय तर कुणी काय म्हणताय, जाऊ दे माय 12 भानगडी कुठवर करावे आपण तरी. आपण आहोत सोशल मीडियावर म्हणून हे उचापाच्या करावा लागायला. तसं बी परंपराच आहे. गाव तिथं अगंदरी म्हणा बरं आहे, तसं तरी तेवढं तरी हे का नाही. नाही तर लयच अर्थ बेकार आहे ते गाव तिथं मग तसं नग म्हणायचं. आता काय सांगावा तुम्हाला, मी लयच आगावपणा केलाय ह्या सोशल मीडियावर. म्हणजे लोकायला शिव्या देव लोकायला शिव्या देव असं कंट्रोल करून ठेवलंय ना. भेटेत लोक आता मला काय सांगावा, पण मी लय प्रेमळ आहे. आता मला स्वतःच प्रूफ करावं लागायलंय. लय अवघड झालंय. काय सांगू आता तुम्हाला. म्हणजे एक ते असतंय ना, जसा सरस्वतीचा आपल्या जिभीवर आपल्या वाणीमधून ते वास असतोय सरस्वतीचा, तसं महाकाली बी आहे का काय की बाबा माझ्यामध्ये. आता सरस्वती म्हणलं तर ज्ञान ज्ञान बुद्धिमत्ताचं प्रतीक आहे म्हणून आहे. पण तिचा जन्म कसा झाला हे तुम्ही माहिती करून घ्या आधी, पुन्हा मला बोला. सरस्वतीचा जन्म कुठून कशापासून झालाय, जर कोणाला माहिती असलं ना कमेंट मध्ये सांगा मला. कळलं का? सरस्वतीचा जन्म कसा झाला या सोपा प्रश्न विचारलाय मी. माझा जन्म त्याचा विचार करू नका, तुम्हाला माहिती आहे. सरळ सरळ म्हणजे देवाबद्दल बोलायले मी. सरस्वतीला पवित्र ज्ञान ज्ञान ती देवी मानलं जाते. तसं मी बी देवीच आहे असं समजा की तुम्ही. पण का महाकाली बी येते काय किंवा चंडिका आणि त्याच्यामुळं ते लोक समजूनच घ्यायला ना आता मला. होय, मला स्वतः आता तोंडानं माझ्या प्रूफ करून द्यावा लागायले की बाबांनो इटंबना करू नका, मी पण चांगली आहे. आता असं जर म्हणलं तर मग म्हणते तर वंदू, हॅलो वंदू, हाय वंदू, जेवलीस का वंदू? आता वंदू म्हणजे काय आहे बघा आता हे तुम्हीच बाबांनो. माझं नाव वंदना हाय, पूजा अर्चनाचं प्रतीक माझं नाव हाय. अंडा हाय रे पण शॉर्टकट हाय बघत येतं वंदू वंदू वंदू. लय व्हिडिओ छान काढती वंदू. मग हे वाटत आहे मला. वंदू वंदू म्हणल्यावर ना मनात कसं की कपट येतय माझ्या. वंदना ताई, वंदना बाई, वंदना नका म्हणू म्हातारे म्हातारे. आजी माय म्हणा, आजी माय, आजे आजे आजे, आजी माय, आजी माय, आजी माय. मस्त बरोबर ना. रिहर्सल होऊन जाईन माझं. कधी ना कधी मी आजी बनणारच आहे ना. माहित ना आजी म्हणतेत का मामा म्हणतेत काय म्हणतेत कमीच नाही. त्या टायमापर्यंत
काय सांगता येत नाही व माणसाचं, काय सांगता येते. तर हे असे घोळ अर्ध्याच्या पुढं करायचे म्हणलं साहजिक आहे तर आणि वाढरे कसे. तर बघा आता पहिली गोष्ट, दिल लग गया रुत गया रे, काहीतरी आहे व माहितीये, दिल लग गया रुत गया, काहीतरी गाणं आहे, पण ते आपला जमतंय कुठं, उग प्रयत्न चालू आहेत. पण ते दिल लग गया काहीतरी हाय गाणं, हाय तस लावायचं दिल कुठं बी, काय होत नाही. आताचे लेक सुना काय महत्व देणार आपल्याला, ते आपल्याकडं पैसा असला तरच मग आपल्याला जवळ करायला येतं, नाही तर कवडी मोल नाही आपलं मायबापाचं. पाठीला पुन्हा ढगात पाठवू द्या की, मग काय व्हायलंय, प्रेम तर करून घेणं होईल. अगं जाशील मरून घे प्रेम करून, करुणा काहीतरी होतं बा, माहिती बी होतं तसलं. काय येई ना आता ते आठवच ना मला, घे प्रेम करून जाशील मरून काहीतरी होतं. असू द्या, जाऊ द्या. तर तुम्हाला काय वाटतंय, आता 50-60 झालंय, आता काय राहिलंय तुझ्यात, असं जर वाटत असलं तर बोला ना राव तुम्ही बिंदास. मग मी सांगते तुम्हाला, हे प्रेम करायचं म्हणलं तर अगोदर प्रेमाची परिभाषा ही म्हणजे समजून घेणं लय गरजेचं आहे. नक्की प्रेम का म्हणतात कशाला हो, म्हणतात कशाला. तर बघा, जास्त काय नाही, सरळ शब्दात सांगते मी तुम्हाला. मला तुमचं काही नग, तसं तुम्हाला माझ्याकडून कुठल्या कसल्या अपेक्षा असायला नाही पाहिजे. मी मानवी जन्मात प्रवेश घेतलाय, तसा तुम्ही बी घेतलाय, तर मग एकमेकांना आपण ओळखू शकता. काय ढोरं जनावर नाही तर की ह्याला कुण्या नावानं आवाज देऊ, तिला कुण्या नावानं आवाज देऊ, त्याला कुण्या नावानं आवाज देऊ, असं काही नसतं या माणसामध्ये फलाना भिस्ताना, फलाण्याचा फलाना, फलाण्याच्या जातीतला, भिस्तान्यातल्या खानदानातला, हे सगळं कळत आहे माणसाला. तसंच एक प्रेमाची परिभाषा ही बी समजून घ्यायला पाहिजे की बाबा माणुसकी दाखवायची असते, फक्त माणुसकी. काय कमी आहे कुणाच्या इथं, सगळंच तर आहे. भांडण तांटा, ते इटाळ चांडाळ, ते म्हणजे सुख समृद्धी, दुःख, नाते गोते, लेकर बाळ, नवरा बायको, माय बाप, बहीण भाऊ, सगळंच आहे. मग आपल्याला काय जाणून राहायचंय, तर माणुसकी बस, एवढंच करायचं. नाही ग मला तुमचं काही, हो काही नाही ग मला. घोटभर पाणी, ते पाण्याचा घोट सुद्धा नाही ग मला. मी तुम्हाला ओळखीते का, नाही. तुम्ही मला ओळखीत आहो का, नाही. असं तर नाही की राव. बरं, जरी मी तुम्हाला ओळखीत नसले तर तुम्ही मला ओळखीत आहो बघा. फोन का माझ्याकडे आता, फोन आला होता व मधातच बहिणीचा. काय सांगावं तुम्हाला, गेली विसरून आता. बरं, मला माणुसकी कळतीय
जर तुम्ही दाखविली तर, नाही तर कळत नाही बरं का. हा म्हणजे तुम्हाला मलाच म्हणलंय मी, ती महामाया महाकाली अंबिका चंडी कुठंतरी हाय काय की वास करायलेली माझ्यामध्ये. तर त्याच्यामुळेच थोडस अडचणीत यायले मी. कशी भरवसाच नाही डोकायला, आता कसं सांगू तुम्हाला. नाही भरवसा. हिला काय लाईक द्यायचंय, हिला काय फॉलो करायचंय, कमेंट केलंच तर हिरेच कुठल्या कुठंच पोहोचती बाई. असं बनायले तर आणि व्हिडिओला माझ्यावरही ढकलायले तर. हा महत्व देईना तर मग काय करायचंय मला सांगा बरं ह्या दुनियाला. हाय का काही उपयोग फायदा. कुणीतरी म्हणलं मला, मायला ह्या बाईचे नातेवाईक, हिचा नवरा, हिचे लेकर हिला कसं काय म्हणत नसते ना. अरे बाबा, माझा नवरा तेव्हा तिथं बाजावर बसलाय. हा आणि लेकरायचं तर सांगूच नको तू बरं का. तू तुझा विचार कर. तुझे लेकर तुला म्हणजे तुझ्याकडे जर काही नसलं ना, विषय तिथंच खाना झालेला आहे म्हणायचं तुझा. विसरू नको बरं का हे माझं वाक्य. तिली जर असलं काकरी माकरी काय बँक बॅलेन्स पैसा पाणी, तर कुठंतरी तू टिकणार आहेस म्हणायचं 4 दिवस जास्त. लेकायपशी सुनापशी. आणि नातेवाईकाला त्याला मी उत्तर बी दिले बरं का. नातेवाईक तुझ्यासारख्याच्या बाय उडायला सोडले तर नातेवाईक काय गेलं ते नाही मला. अशा गोष्टी असतात. मग मला लय राग येत आहे. जाऊ द्या. बहिणीचा फोन आला होता आणि मला ना पैसे पाठवलेत त्यानं, ते बघायचे तर चेक करून आणि सांगायचंय. हा चला मग.